See the question that is from JEE 2019 April session. The question is like this: the value of cos square 10 degree minus cos 10 degree into cos 50 degree plus cos square 50 degree याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स आर लाइक दिस. फर्स्ट ऑप्शन इज 3/4 plus cos 20. Second option is 3/2 in bracket 1 plus cos 20. Next is 3/4. Next is 3/2. These are the options given. फर्स्ट ऑफ ऑल अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये जे अँगल्स दिलेले आहेत त्यांच्या कॉम्बिनेशननी स्टँडर्ड अँगल कुठला तयार होतोय का किंवा ऑप्शनमधला अँगल तयार होतोय का याचा विचार करायचा. जर आपण प्रॉडक्ट फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले यांचे ऑब्झर्वेशन केले त्यामध्ये काही स्पेसिफिक टर्म असतात. ए प्लस बी म्हणजे दोन अँगलचं ॲडिशन, म्हणजे हिंट्स कुठं असतात की आपण विचार कशा प्रकारे करायला पाहिजे. ए प्लस बी म्हणजे दोन अँगलचं ॲडिशन, ए मायनस बी म्हणजे दोन अँगलचं सबट्रॅक्शन, सी प्लस डी अपॉन 2 म्हणजे दोन अँगलचं ॲडिशन अपॉन 2 आणि सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे सबट्रॅक्शन अपॉन 2. हे चार कॅल्क्युलेशन्स जे असतात त्यातच आपली हिंट असते, तिथेच डिसाईड होतं. मग बाकी ते साईन कॉस वगैरे ते त्यानुसार फॉर्म्युले कुठला यूज करायचे डिसाईड होईल. पण ॲक्च्युअल आपला फ्लो कसा असणार आहे, कुठल्या पेयर्स कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत याच्या हिंट त्यामध्ये असतात. आता इथे दोन अँगल आहेत 50 आणि 10. 50 + 10 60. 60 हा स्टँडर्ड अँगल आहे ज्याची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. याचा अर्थ या दोघांचं ॲडिशन आपला चालणार आहे. 50 - 10 40. तो स्टँडर्ड नाही आहे, पण 50 - 10 अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2. 40 अपॉन 2 म्हणजे 20 हा अँगल ऑप्शनमध्ये दिसतो आहे दोन ठिकाणी, त्यामुळे त्याचाही कदाचित उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपल्याला एकतर ए प्लस बी युजफुल आहे किंवा सी प्लस डी अपॉन 2 म्हणजे 50 + 10 म्हणजे 60 अपॉन 2 म्हणजे 30. याचा अर्थ सी प्लस डी अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2 हे आपल्या कामाचे आहेत. 50 + 10 अपॉन 2 आणि 50 - 10 अपॉन 2. 50 + 10 म्हणजे 60 अपॉन 2 येतो 30. 50 - 10 म्हणजे 40 अपॉन 2 म्हणजे येतो 20. हिंट याच्यामध्ये असतात, वर्किंग याच्यावरती करून पाहायचं असतं. ओके, आता याचा यूज कसा. आणखी पण एक बेनिफिट इथे 10 आहे, 10च्या डबल 20 म्हणजे काहीतरी डबल अँगल पण होत असेल कुठेतरी. ओके, आता पहा हे सगळं कसं क्रिएट होणार. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये दोन टर्म आहेत त्या स्क्वेअरच्या टर्म आहेत. ह्या स्क्वेअरच्या टर्मचा आपल्याला काय बेनिफिट, कॉस स्क्वेअर थीटा
इक्वल टू असतो 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. बरोबर आहे का? येस. येस. मग हे जे कॉस स्क्वेअर 10 आहे पहिला, त्यालाच आपण 1 प्लस कॉस 20, 10चे डबल 20, 1 प्लस कॉस 20 अपॉन 2 लिहू शकतो. त्यानंतर जी शेवटची टर्म आहे कॉस स्क्वेअर 50, त्या कॉस स्क्वेअर 50ला 1 प्लस कॉस 50च्या डबल म्हणजे 100 अपॉन 2, 1 प्लस कॉस 100 अपॉन 2. पहिल्या आणि शेवटच्या टर्मचं काम झालं. आता राहिले मिडल टर्म. मिडल टर्ममध्ये 2 कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे. 2 कॉसचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला. प्रॉडक्ट फॉर्म्युला 2 कॉस ए कॉस बीचा काय असतो बरं? 2 कॉस ए कॉस बीचा प्रॉडक्ट फॉर्म्युला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आता इथे सी प्लस डी अपॉन 2 वगैरे आत्ताच तर येणार नाही आहे, पुढे येईल ते ए प्लस बी ए मायनस बी. पण तो आहे 2 कॉस ए कॉस बीचा फॉर्म्युला आणि आपल्याकडे टर्म आहे कॉस ए कॉस बी. याचा अर्थ इथं आपला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करावा लागेल. आधी आपण ह्या मधल्या टर्मला मायनस 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करू मिडल टर्मला, आणि त्यात कॉस 50 आधी लिहू, कॉस 10 नंतर लिहू. 2 कॉस ए कॉस बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं, पण मोठा अँगल आधी लिहिला, छोटा नंतर लिहिला. आता यात पहिल्या टर्ममध्ये अपॉन 2 आहे, दुसऱ्याही टर्ममध्ये अपॉन 2 आहे आणि शेवटच्या टर्मला पण अपॉन 2 आहे, कारण आपण इथं फॉर्म्युला वापरणार आहे. तो 1/2 थ्रूआउट सगळीकडनंच कॉमन घेता येऊ शकतो आपल्याला. म्हणजे पहिली टर्म राहील 1 प्लस कॉस 20, दुसरी टर्म 1 प्लस कॉस 100 आणि मायनस इथं ब्रॅकेट ठेवा. 2 कॉस ए कॉस बी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 कॉस ए कॉस बी काय? कॉस ए प्लस बी म्हणजे कॉस 50 प्लस 10 आणि 50 प्लस 10 म्हणजे 60 आणि प्लस कॉस 50 मायनस 10, 50 मायनस 10 म्हणजेच कॉस 40. 2 कॉस ए कॉस बीचा रिझल्ट कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी हा वापरला. त्यानंतर इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट, हे 1 प्लस 1 होणार 2, बरोबर, प्लस कॉस 20 प्लस कॉस 100 आणि हा जो मायनस आहे तो ब्रॅकेटमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेटमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय म्हणजेच मायनस कॉस 60 मायनस कॉस 40 येणार. ओके. पैकी
कॉस 60 तर स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, 60 डिग्री हा स्टँडर्ड अँगल आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2, म्हणजे बाहेरचा 1/2 तसाच, ब्रॅकेटमध्ये हा पहिला 2 तसाच, मायनस कॉस 60 ही व्हॅल्यू आपण आधी लिहून टाकू. 2 मायनस 1/2, आणि आता पुढे शिल्लक राहिलेले टर्म प्लस कॉस 20 प्लस कॉस 100 मायनस कॉस 40. त्यात आपण कॉस 100 आधी लिहू मोठा आहे, प्लस कॉस 20 आणि मायनस कॉस 40. बघा फॉर्म्युल्यांचे ग्रुप, फॉर्म्युल्यांचा यूज, कुठे कशा प्रकारचं कॉम्बिनेशन असेल तर कोणता रिझल्ट यूज करायचा हे महत्त्वाचं आहे. यात पहिल्या टर्ममध्ये वन बाय टू ॲज इट इज इन ब्रॅकेट 2 मायनस 1/2 म्हणजे 3/2. ह्या दोन टर्म लक्षात घ्या. ह्या दोन टर्म कॉस सी प्लस कॉस डी या फॉर्ममध्ये आहेत का बघा. आणि कॉस सी प्लस कॉस डीचा काय फॉर्म्युला आहे? 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. cos c plus cos d. टू cos c plus d upon 2 म्हणजे 100 plus 20 upon 2 into cos 100 minus 20 upon 2 minus cos 40 as it is. Okay, equal to 1/2 in bracket 3/2 plus 2 into पहली टर्म 100 plus 20, 100 plus 20 120 अपॉन 2 60 म्हणजे तो येईल cos 60. 100 minus 20 90 100 minus 20 yes 80 80 upon 2 cos 40. आता इथे cos 60 ची किंमत 1/2 बाहेरचा 1/2 तसाच, 3/2 तसाच, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय cos 60 ची किंमत 1/2 इंटू परत cos 40 मायनस cos 40. यातला हा 2 कॅन्सल होईल आणि 1 इंटू cos 40 म्हणजे फक्त cos 40 शिल्लक राहील आणि मग हा cos 40 पण कॅन्सल. सो आन्सर 1/2 इंटू 3/2 म्हणजेच 3/4.
1/2 इंटू 3/2 म्हणजेच 3/4. ओके. नेक्स्ट, हा पण एप्रिल 2019चाच आहे. नियर अबाउट असाच आहे. याच ग्रुपमधला क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या सेशनला विचारला आहे. क्वेश्चन काय पहा. द व्हॅल्यू ऑफ sin 10 into sin 30 into sin 50 into sin 70. असाच एक क्वेश्चन, असे दोन क्वेश्चन आहे त्यामध्ये. sin 20, sin 40, sin 60, sin 80. cos 20, cos 40, cos 60, cos 80. 20, 40, 60, 80 ऐवजी इथे 10, 30, 50, 70 असे अँगल्स आहेत. ऑप्शन्स आर गिवन. 1/16, 1/32, 1/18, 1/36 हे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये काय करता येत असतं. फर्स्ट ऑफ ऑल sin 30चा तर काही प्रॉब्लेम नाही आहे, जो स्टँडर्ड आहे. sin 30ची व्हॅल्यू आपण लिहू शकतो 1/2. तो लगेच लिहून बाजूला काढला. आता जे शिल्लक राहिले ते कोण आहेत. sin 10, sin 50, sin 70. त्यांना आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहू अँगलच्या, म्हणजे मायनसचा वगैरे इश्यू येत नाही काही. sin 70 इंटू sin 50 इंटू sin 10, किंवा तुम्ही आधी 10 नंतर 50 अशा पण जोड्या घेऊ शकता. या क्रमाने आपण ते लिहिले. यात आता ऑब्वियसली साइन मधलं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याला यात प्रॉडक्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल. 2 sin A sin B टू sin A sin B cos A plus B minus cos A minus B. 2 sin A sin B चा फॉर्म्युला काय. cos A plus B cos A plus B minus 2 sin A sin B इक्वल टू cos सर cos A minus B minus cos A plus B येतोय. A minus B minus cos A plus B. फोर्थ फॉर्म्युला डिफरंट. 2 sin A sin B. आता इथं वर्किंग करून पाहायचं. 70 प्लस 50 म्हणजे 120 आणि 70 मायनस 50 म्हणजे 20. ओके. आता 120 हा त्याची व्हॅल्यू लिहिता फाइंड करता येऊ शकते. 60 मध्ये कन्व्हर्ट करता येतं त्याला अलाइड अँगलनी, किंवा आपण 70 आणि 10 याचं पण कॉम्बिनेशन घेऊ शकतो. 70 प्लस 10 म्हणजे 80, 70 मायनस 1 म्हणजे 60, 10 म्हणजे 60. हे पण कॉम्बिनेशन चालेल. ठीक आहे. पहिल्या दोन टर्म आपण घेतल्या, पण फॉर्म्युला आहे 2 sin A sin B. त्यासाठी आपल्याला 2 आधी ॲडजस्ट करावं लागेल. मग 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय. sin 70 इंटू sin 50 आणि परत इंटू sin 10 तसाच. 2
1/2 इंटू 1/2 म्हणजे 1/4. या ब्रॅकेटसाठी आता 2 sin A sin B चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 sin A sin B चा फॉर्म्युला जर वापरला ब्रॅकेटसाठी काय येईल? cos A प्लस B आणि सॉरी आधी मायनस आहे ना, cos A मायनस B 70 मायनस 50 म्हणजे 20 मायनस cos 120 इंटू साइन 10 डिग्री इंटू साइन 10 डिग्री. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढे काय करणार मग? वन बाय फोर तसाच साइन 10 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करता येईल. टर्म येईल cos 20 इंटू साइन 10 आणि मायनस cos 120 इंटू साइन 10 पैकी cos 120 मायनस रूट 3/2. याला आपण cos 180 मायनस 60 लिहू शकतो. 180 मायनस 60 मायनस cos 60. cos 180 मायनस थिटा मायनस cos थिटा बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंट म्हणजे तो येईल -1/2. cos 120 ची व्हॅल्यू -1/2 ही डायरेक्ट पण भरपूर ठिकाणी लागते, यूज करू शकतो आपण. 1/4 इन ब्रॅकेट याला तर आपण लिहू शकतो -1/2, पण याच्यासाठी पुन्हा आपल्याला असाच एक प्रॉडक्ट फॉर्म्युला विचारात घ्यावा लागेल आणि तो म्हणजे टू cos A इंटू साइन B. 2 cos A sin B काय फॉर्म्युला असतो? sin A plus B minus sin A minus B. sin A plus B माइनस sin A माइनस B. sin A plus B माइनस sin A माइनस B. हा जर फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? इथे 2 आवश्यक आहे आधी. याला आपण 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करू. cos 20 इंटू साइन 10 आणि हा cos 120 ची व्हॅल्यू -1/2 तो होईल +1/2 इंटू साइन 10. ओके, गॉट दिस? काय केलं ते? याला 2 न डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं आणि cos 120 ची व्हॅल्यू -1/2 टाकली, तो प्लस झाला मध्ये. आता पुढे
हे 1/2 आणि हे 1/2 कॉमन घेऊन टाकता येईल, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर होईल 1/4 इंटू 1/2 इन ब्रॅकेट. फॉर्म्युला वापरा आता याच्यासाठी 2 cos A sin B साठी. 2 cos A sin B sin A plus B sin 20 plus 10 म्हणजे sin 30 आणि मायनस sin 20 minus 10 sin 10. आणि जी शेवटची टर्म आहे त्यातला 1/2 कॉमन गेलेला आहे, तिथे राहणार फक्त प्लस sin 10. मायनस sin 10 प्लस sin 10 कॅन्सल इक्वल टू 1/4 इंटू 1/2 म्हणजे 1/8 आणि परत sin 30 ची किंमत 1/2. सो आन्सर इज 1/16. ओके. Next again from 2019. See the question. What is the question? See, if cos alpha plus beta equal to 3/5 आणि sin alpha minus beta equal to 5/13, where 0 less than alpha comma beta less than pi/4. याचा अर्थ अल्फा आणि बीटा हे दोन्ही पण 0 to pi/4 या इंटरवलमध्ये येतात. 0 to pi/4 म्हणजे पहिलाच क्वाड्रंट, नो डाऊट. आणि व्हॅल्यू फाइंड करायची आहे tan 2 अल्फा. tan 2 अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता यामध्ये काय होतं की आपण याचं एक्सपान्शन करत बसतो, cos A plus B sin A minus B वगैरे फॉर्म्युले वापरत बसतो. ऑप्शन्स असे दिलेले आहेत 63/52, 63/16, 21/16, 33/52. आता यामध्ये जर आपण याचा एक्सपान्शनचा विचार केला तर कॉम्प्लिकेशनमध्ये जाणार, ते काहीच होणार नाही. कॉस अल्फा वेगळा साइन अल्फा वेगळा असा नाही मिळणार. ट्रिक विचारलेली व्हॅल्यू पण लक्षात घ्या काय आहे. tan 2 अल्फा म्हटलं आहे आणि गिव्हन आहे अल्फा प्लस बीटा फॉर कॉस, अल्फा मायनस बीटा फॉर साइन. अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू काय आहे ते बीटा, सॉरी 2 अल्फा, 2 अल्फा. अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू काय आहे ते 2 अल्फा. 2 अल्फा. याचाच अर्थ आपण ह्या 2 अल्फालाच अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा मायनस बीटा असं लिहू शकतो. बरोबर.
यात हिंट आहे त्याची, एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, पण हिंट यात आहे. आपला जो एक नेहमीचा टाईप असतो एका रेशोवरून दुसरे रेशो फाइंड करणे, आपल्याला आधी 4 व्हॅल्यू गरजेच्या आहेत. कॉस अल्फा प्लस बीटावरून आपल्याला साइन अल्फा प्लस बीटा फाइंड करता येईल. ट्रँगल वापरा किंवा आयडेंटिटी वापरा. ट्रँगल पण वापरता येईल शॉर्टकटसाठी. म्हणजे समजा आपण एक राईट अँगल ट्रँगल काढला, त्यामध्ये हा अँगल आहे अल्फा प्लस बीटा. कॉस अल्फा प्लस बीटा, कॉस थिटा म्हणजे काय असतो? Adjacent side upon hypotenuse. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. इथे दिला आहे 3/5. याचा अर्थ ॲडजेसंट साईड आहे 3, हायपोटेनियस आहे 5. अपोजिट साईड किती येणार? पायथागोरस थेरमनी, बरोबर. यावरून आपण साइन अल्फा प्लस बीटाची किंमत लिहू शकतो, कारण हा अँगल म्हणजे अल्फा प्लस बीटा घेतला आपण. साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, बरोबर. किंवा तुम्ही आयडेंटिटीवरून शोधा. साइन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस बीटा. फर्स्ट क्वाड्रंट आहे त्यामुळे काही इश्यूज नाही. आणि अल्फा आणि बीटा हे 45 पेक्षा लहान आहेत, म्हणजे त्यांचं ॲडिशन जरी केलं तरी ते 90 पेक्षा कमी येणार. त्यामुळे ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच घ्यायची आहे. सिमिलरली साइन अल्फा मायनस बीटा Opposite side upon hypotenuse. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग ॲडजेसंट साईड किती येईल त्याची? 12. मग त्यावरून लिहिता येईल कॉस अल्फा मायनस बीटा. तो किती येणार? 12/13. बघा, कॉस अल्फा प्लस बीटा आहे, साइन अल्फा प्लस बीटा आहे. साइन अल्फा मायनस बीटावरून कॉस अल्फा मायनस बीटा काढला. ते ट्रँगल वापरून काढा की आयडेंटिटी वापरून काढा, कसंही फाइंड करा, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे? हां, आपल्याला आता टॅनची गरज आहे नाही का. यावरून आपण टॅन अल्फा प्लस बीटा, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, बरोबर. साइन अल्फा प्लस बीटा 4/3. किंवा आपण इथेच ट्रँगलवरून साइन ऐवजी डायरेक्ट टॅन जरी लिहिला, अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड, तरी चालतो. म्हणजे ह्या साइन कॉसची पण गरज नाही, डायरेक्ट टॅनच आपल्याला मिळू शकतो. टॅन अल्फा प्लस बीटा काय येईल? आणि टॅन अल्फा मायनस बीटा 5/12. बरोबर. म्हणजे हे न शोधताही आपण ट्रँगल मेथड जर वापरली तर डायरेक्ट टॅनच लिहू शकतो. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे टॅन 2 अल्फाची. आणि त्या 2 अल्फालाच आपण अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा मायनस बीटा असं लिहू शकतो, बरोबर आहे. आता पहिला ब्रॅकेट म्हणजे ए, दुसरा ब्रॅकेट म्हणजे बी. फक्त टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आणि व्हॅल्यू टाकून द्यायच्या.
पहिला ब्रॅकेट म्हणजे ए, दुसरा ब्रॅकेट म्हणजे बी. टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला? A plus B upon 1 tan minus A plus tan B upon 1 minus tan A tan B. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. मग टॅन ए म्हणजे 4/3, टॅन बी म्हणजे 5/12, 4/3 प्लस 5/12 अपॉन 1 मायनस 4/3 इंटू 5/12. ॲडिशन सबट्रॅक्शन्स करा क्रॉस मल्टिप्लाय करून. न्यूमरेटरला 48 प्लस 15, 48 प्लस 15 म्हणजे 63 अपॉन 36, 12 into 3 बरोबर. आणि डिनॉमिनेटरला 36, 12 into 3 36, तो 1 ला मल्टिप्लाय. 36 मायनस 20, 16 अपॉन 36, 36 cancel, so answer is 63 upon 16.